तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता, संतुलन राखता, कुणाचं वाईट करत नाहीत. पण आता विश्व तुमच्यासाठी न्याय देणार आहे. होय, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत. ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या, ज्या भावना व्यक्त केल्या नाहीत, ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या, त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे. एखादी अनपेक्षित बातमी किंवा एखादी गुपित घटना ही उघड होणार आहे. अचानक मिळालेली संधी तुमच्या आयुष्याचं तोल पूर्ण बदलू शकते. तुम्हाला वाटेल की परिस्थितीत तुमची परीक्षा घेत आहे, पण खरं म्हणजे नियती तुमची पातळी उंचावत आहे. जर तुमची रास असेल तर पुढचं जे ऐकणार आहात ते हलक्यात घेऊ नका, कारण या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली घटना आहे आयुष्याचा तोल बदलणार निर्णय क्षण. हा या राशीच्या तुमच्या आयुष्यात असा टप्पा येणार आहे जिथे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यासमोर उभा राहील आणि यावेळी तो टाळता येणार नाही. तुम्ही स्वभावाने शांत, संतुलित आणि सर्व बाजूंनी समजून घेणारे आहात. म्हणूनच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिलं. पण यावेळेस परिस्थिती अशी बनली की तुम्हाला स्वतःसाठी उभे राहावं लागेल. हा निर्णय नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. एखाद्या व्यक्तीला कायमचं दूर करण्याचा किंवा पुन्हा एक संधी देण्याचा. तो कार्याशी संबंधित असू शकतो. या सध्याच्या सुरक्षित मार्गावर राहायचं, नवीन धाडसी पाऊल उचलायचं आणि आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक, भागीदारी किंवा बदल स्वीकारायची की नाही, या सुरुवातीला मनात प्रचंड गोंधळ निर्माण होईल. जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी सगळ्यांना नाराज तर करत नाही ना, असे प्रश्न मनात सतवत राहतील. पण लक्षात ठेवा, तुमच्या राशीचे चिन्ह आता स्थिर होणार आहे. तराजू आता तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आली आहे. तुम्ही इतके दिवस इतरांसाठी संतुलन राखलं, आता विश्व तुमच्यासाठी न्याय करणार आहे. तुमचं अंतर आणि प्रेरणा या काळात अत्यंत तीव्र होईल. अजून येणारा हलका संकेतही दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही नाती तुटतील, पण त्याच वेळी तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार होईल. हा क्षण फक्त एक निवड नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे. या निर्णयानंतर तुम्हाला इतकं हलकं वाटेल, मनातील ओझं कमी होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आहे. जर तुम्ही धाडसाने स्वतःसाठी उभे राहिलात तर हा एकच निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांचा पाया ठरू शकतो. आता घटना क्रमांक 2 आहे. लपवलेलं सत्य समोर येणार आहे. या राशीच्या काळात तुमच्या आयुष्यात लवकरच असं एक सत्य उघड होणार आहे जे आत्तापर्यंत पडद्यामागे लपलेलं होतं. एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला थोडंसं संशय होता, पण तोच पुरावा नव्हता, त्याचा खरा चेहरा आता स्पष्ट दिसू लागेल. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, कारण तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी समोर येत आहे. कदाचित एखादं गुपित संभाषण तुमच्या कानावर येईल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वागणं उघड करायला लावतील. अचानक स्पष्ट होईल की या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा, योग्य वेळी योग्य शब्द वापरा, कारण तुमची ताकद म्हणजे तुमचं संतुलन आणि शहाणपणा. हे सत्य समोर आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल, कारण अनिश्चिततेचा ताप संपेल. तुमची प्रत्येक सत्य थोडं त्रास देतो, पण ते तेवढंच पुढं नेण्याचा योग्य मार्ग आहे. जे लोक तुमच्यासाठी खरे आहेत तेच टिकतील आणि जे फक्त स्वार्थासाठी होते ते आपोआप दूर होतील. हा काळ तुमच्या साफसफाई करण्याचा आहे कारण त्यानंतर तुमचा मार्ग अधिक स्पष्ट, अधिक सुरक्षित आणि अधिक यशस्वी होणार आहे. तिसरी घटना म्हणजे आर्थिक व पुन्हा तुमच्या बाजूने सुटलं. या राशीच्या पैशाबाबत तुम्ही बराच काळ तणावात अनुभवत होतात. आता हे तणाव कमी होणार आहे, कारण व्यवहार अडकलेले होते, अपेक्षित रक्कम वेळेवर मिळत नव्हती, खर्च वाढले होते आणि कमाई असूनही हातात काहीच बचत राहत नव्हती. या सगळ्या हळूहळू सुधारणा होईल. एखादे थांबलेलं पेमेंट सुद्धा सुटू शकतं, नवीन कामाची संधी मिळू शकते, साईड इन्कम आणि मार्ग खुला होऊ शकतो.
किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत अनपेक्षित मिळू शकते. सुरुवातीला ही रक्कम फार मोठी वाटणार नाही, पण ती तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाची ठरेल. विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशाबाबत अधिक शहाणा बनवेल. आधीपेक्षा जास्त नियोजन कराल, अनावश्यक खर्च टाळाल आणि भविष्यासाठी सुरक्षितता तयार करण्याचा विचार कराल. एखादी गुंतवणूक, पार्टनरशिप किंवा इन्कम सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो, पण घाई करू नका. संतुलन विचार करूनच पाऊल उचला. या राशीच्या संतुलनात आहे की तुम्ही आत्मविश्वासाने सर्व काही करू शकता. केवळ पैसा ह्या नोटांमध्ये मोजला जात नाही, तर तुमच्या मेहनतीचं, निर्णय क्षमतेची किंवा योग्य वेळीची परतफेड असते. आता ती वेळ तुमच्या बाजूने वळते. चौथी घटना म्हणजे नातेसंबंधात मोठा टर्निंग पॉइंट. या राशीच्या काळात नातेसंबंधात क्षेत्रात आता एक मोठं वळण येणार आहे. तुम्ही नेहमी शांत असणं, पण अंधारात असणं, संतुलित राखण्याचा प्रयत्न करता, पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवता. फक्त नाव टिकाऊ म्हणून परिस्थिती अशी म्हणेल की तुम्हाला स्पष्ट बोलावंच लागेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गंभीर चर्चा होईल, जी सुरुवातीला तणाव निर्माण करेल, पण शेवटी नात्याचा खरा पाया मजबूत करेल. जर खऱ्या विश्वासावर उभं राहायचं असेल, तर चर्चा त्याला अधिक खोल आणि प्रामाणिक बनवेल. व्यक्तीसाठी नवीन नात्यांची सुरुवात होण्याचा योग्य हा वेळ आहे. एखादी भेट, अचानक झालेली ओळख किंवा मैत्री जी पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते. मात्र यावेळी तुम्ही आधीपेक्षा अधिक जागृत असाल. भूतकाळातील चुका पुन्हा होऊ देणार नाही. आता तुम्ही कळेल की समतोल आणि फक्त इतरांचं खुश करणार नाही, तर स्वतःचा सन्मान राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या भावाने खाली आयुष्यात स्पष्टता आणणार आहे. काही लोक दूर जातील, पण योग्य तुमच्या आयुष्यात स्थिर राहतील. नात्यांचा तराजू आता खऱ्या अर्थाने समतोलात येणार आहे. हा बदल तुमच्या मनाला शांत देणारा ठरेल. या राशीसाठी तुम्ही केलेल्या या 4 घटना केवळ अंदाज नाही, तर तुमचं आयुष्य सुरू झालेल्या बदलांचे संकेत आहेत. वेळ तुमची परीक्षा घेत होती, पण आता तो वेळ हळूहळू तुमच्या बाजूने झुकतोय. काही नाती स्पष्ट होतील, पण काही संधी उघडतील. लक्षात ठेवा, यावेळी संतुलन राखताना स्वतःचा आवाज दाबू नका. जे योग्य आहे ते तुम्ही मांडा. ठामपणे बोला. आत्मविश्वास, स्पष्टता आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. ही भीती सोडा, कारण त्या क्षणी तो योग्य निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.